आज आपण खांडवी ही रेसिपी पाहणार आहोत। याला तुम्ही सुरळीची वडीसुद्धा म्हणू शकता। ही एक गुजराती डिश आहे। टेस्टला म्हणाल तर थोडा आंबट, थोडं तिखट अशी टेस्ट आहे। हीच रेसिपी आपण परफेक्ट पद्धतीने अचूक प्रमाणात व्यवस्थित जर बनवला तर तुमची सुरळीची वडी किंवा खांडवी अगदी परफेक्ट बनेल। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपल्याला हिरवी मिरची आणि आलं आपल्या टेस्टनुसार मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे। इथे मी मिरची आणि आलं मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे। आता आपल्याला एका भांड्यामध्ये 1 वाटी हरभरा डाळीचे पीठ घ्यायचं आहे। त्याच वाटीने आपल्याला 3 वाटी ताक घालायचं आहे। जर तुम्ही दही घालणार असाल तर 1 वाटी दही आणि 2 वाटी पाणी अशा पद्धतीने प्रमाण घ्यायचं आहे। इथे मी 3 वाटी ताक घेतलेला आहे। साधारण एक अर्धा चमचा हळद घालायचा आहे। आणि आपण वाटून घेतलेलं मिरची आणि आल्याचं पेस्ट घालायचं आहे। मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घालू शकता। आता त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। हे सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित एकसारखं गुठळ्या न होता व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून घेतल्यानंतर आपण ज्या भांड्यामध्ये खांडवी बनवणार आहोत त्या भांड्यामध्ये आपल्याला चाळण ठेवून या मिश्रणाला गाळून घ्यायचं आहे। शक्यतो नॉनस्टिकचाच वापरा जेणेकरून आपलं खांडवी व्यवस्थित शिजेल आणि भाजेल आणि चिकटणार सुद्धा नाही। अशा पद्धतीने आपल्याला ज्या आपण भांड्यामध्ये बनवणार आहोत त्या भांड्यामध्ये आपल्याला हे सर्व मिश्रण गाळून घ्यायचं आहे। आपल्याला याचं बॅटर एकसारखं हवं असल्यामुळे आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे आणि गॅस चालू करायचा आहे। मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला मीडियम किंवा बारीक अगदी लहान फ्लेमवरती याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। एकसारखं अशाच पद्धतीने आपल्याला ढवळत राहायचं आहे, शिजवत राहायचं आहे। जरी तुम्ही 1 सेकंद जरी थांबला तर गुठळ्या होण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे एकसारखं अशाच पद्धतीने आपल्याला फिरवत राहायचं आहे। 1-2 मिनिटानंतर आपल्याला कळेल की आपलं थोडं पीठ घट्ट होत आहे। अशाच पद्धतीने आपल्याला एकसारखं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने आपलं बॅटर तयार होत आहे। एकसारखं शायनिंग असं थोडं आपल्याला तुम्हाला आल्यासारखं दिसेल आणि अशाच पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थित मिक्स केला तर त्याच्यात गुठळी सुद्धा होणार नाहीत आणि पीठ एकसारखं होईल। या स्टेजला थोडं आपलं पीठ तयार झालेलं आहे का ते चेक करूयात। एका प्लेटवरती अजिबात त्याला तेल किंवा पाणी लावायचं नाही आहे। एका प्लेटवरती बॅटर पसरवून घ्यायचं आहे आणि थोडं थंड होण्यासाठी ठेवायचं आहे। आता आपलं बॅटर थंड झालेलं आहे। थंड झाल्यानंतरच आपण चेक करून घ्यायचं आहे।
अजून थोडं प्लेटला आपलं बॅटर चिकटत आहे, त्याच्यामुळे आपण 1 ते 2 मिनटासाठी परत एकदा अशाच पद्धतीने हलवायचं आहे. 1 ते 2 मिनटानंतर आपण परत एकदा चेक करूयात. थोडं बॅटर घ्यायचं आणि अशा पद्धतीने त्याला पसरून घ्यायचं आहे एकसारखं. याला सुद्धा आपल्याला थंड झाल्यानंतरच चेक करायचं आहे. गॅस कमी जास्त प्रमाणात अजिबात करायचं नाही आहे. आपल्याला बारीक गॅसवरतीच हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आपला रोल तयार होत आहे. आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे. आपलं पीठ चांगलं तयार झालेलं आहे, व्यवस्थित शिजलेलं आहे. आता एका प्लेटवरती तुम्ही कोणतंही परात किंवा प्लेट किंवा ताट घेऊ शकता. त्याला अजिबात तेल किंवा पाणी लावायचं नाही आहे. अशाच पद्धतीने आपल्याला एकसारखं व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्याकडे उलथणे किंवा कोणतंही असं प्लेन काहीही असेल तर त्याच्याने तुम्ही पसरू शकता. अशा पद्धतीने मी पसरून घेतलेला आहे. गॅस बंद करून आपल्याला हे सर्व लगेच करून घ्यायचं आहे. अजिबात 2 मिनटं किंवा 5 मिनटं थांबायचं नाही आहे. गरमच आपल्याला अशा पद्धतीने पसरून घ्यायचं आहे. गार झाल्यानंतर तुमचं पीठ किंवा बॅटर अजिबात पसरणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला सर्व व्यवस्थित एकसारखं सर्व बाजूनी एक समान असं फिरवून घ्यायचं आहे. जाडसर घालायचं नाही आहे, थोडं पातळच असं पसरून घ्यायचं आहे. इथे माझं 2-3 बॅचमध्ये पीठ तयार झालेलं आहे, बॅटर तयार झालेलं आहे. तुम्ही हा व्हिडिओ कोणताही स्टेज स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघितला तर तुमची खांडवी अगदी व्यवस्थित अगदी परफेक्ट बनेल. त्याच्यामुळे तुम्ही पूर्ण व्हिडिओज पहा. अशा पद्धतीने माझं 3 बॅचमध्ये बॅटर तयार करून झालेलं आहे. अगदी पातळ एकसारखं व्यवस्थित आपल्याला बॅटर पसरवून घ्यायचं आहे. बॅटर थंड झालेलं आहे. थंड झाल्यानंतरच आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने आपल्याला सर्व कट करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने रोल बनवत आहे. अगदी परफेक्ट बॅटर जर तुमचं व्यवस्थित ह्याच प्रमाणात जर बनवला तर तुमचे रोल ताटाला अजिबात चिकटणार नाहीत आणि अगदी परफेक्ट व्यवस्थित अशाच पद्धतीने बनेल. तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने आपला रोल तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने आपल्याला सर्व रोल्स तयार करून घ्यायचे आहेत. आणि अगदी हलक्या हातानेच आपल्याला रोल बनवून घ्यायचे आहेत. त्याच्यावरती अजिबात दाब वगैरे असं काही द्यायचं नाही आहे. अगदी हलक्या हातानेच आपल्याला रोल तयार करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपण सर्व रोल्स तयार करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने रोल्स तयार करून झालेले आहेत. अगदी परफेक्ट आणि खायला खूप टेस्टी खूप मस्त लागतात. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघू शकता. आता आपल्याला ह्याच्यासाठी फोडणीची तयारी करून घ्यायची आहे. त्याच्यासाठी इथे एका कढईमध्ये थोडंसं तेल, हिंग पावडर,
तेल थोडं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये हिंग पावडर घालायचं आहे. त्याच्यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे. थोडंसं तीळ घालून घ्यायचं आहे. तीळ आणि मोहरी थोडं तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मिरची आणि कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. आपली फोडणी तयार झालेली आहे. आता आपण ती खांडवीवरती घालून घेऊयात. वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचं आहे. तुम्ही हवं असल्यास तुम्हाला आवडत असल्यास ओलं खोबरं सुद्धा किसून घातला तर चालेल. अशा पद्धतीने आपली खांडवी खाण्यासाठी तयार. माझा हा व्हिडिओ आवडला असला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.